नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथं मी 1 कप चणा डाळ रात्रीच भिजत घातलेली, म्हणजे याला पूर्ण असं रात्रभर भिजवून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 4 ते 5 तास तरी याला भिजवून घ्या। आता तुम्ही इथं पाहू शकता डाळ किती इझिली मी असं नखाने तोडली तरी ती तुटल्या जाते, म्हणजे इतकी छान अशी आपली डाळ जी आहे ती भिजली पाहिजे। आता या डाळीमधलं आपण सगळं पाणी काढून घेऊया आणि याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। तर बारीक करून घेताना मी पाण्याचा बिलकुल काही वापर केला नाही, तर दही वापरला आहे बारीक करून घेताना। अर्धा कप दही घेतलेलं। आता प्रत्येक बॅच मध्ये मी इथं 2-3 टेबलस्पून असं टाकून घेतलेलं दही। टोटली मी इथं सगळं मिळून दही अर्धा कप दही वापरलेला आहे सगळे डाळ दळण्यासाठी। आणि तुम्ही इथं मिक्सर मधून बारीक केल्यानंतर पाहू शकता मी एकदम याची फाईन पेस्ट न करता थोडंसं रवा टेक्स्चर ठेवलेलं आहे, कारण आपल्याला रवाळच टेक्स्चर हवा आहे, एकदम असं रव्यासारखंही नाही मोठं पण रव्यापेक्षा बारीक इथं आपल्याला करून घ्यायचं आहे। तर प्रत्येक बॅच मध्ये मी इथं 2 टेबलस्पून दही टाकून घेत होते आणि छान असं मिक्सर मधून बारीक करून घेत होते। आता इथं मी याला कढाईमध्ये काढून घेतला आहे, तुम्ही इथं कुठल्याही भांड्यामध्ये याला काढून घेऊ शकता या मिश्रणाला। तर इथं तुम्ही पाहू शकता सगळी डाळ आपली वाटून झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाव टीस्पून हिंग टाकून घ्यायचं आहे, अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे, अर्धा लिंबू सुद्धा मी इथं टाकून घेतलेला आहे। तर दही जास्त आंबट नव्हतं त्यामुळे मी इथं लिंबू वापरला आहे। जर तुमचं दही आंबट असेल तर लिंबू नाही वापरलं तरी चालेल। तर इथं लिंबू पिळण्याची एक ट्रिक मी तुम्हाला दाखवली आहे, हातावरती डायरेक्टली पिळून घ्यायचं, रस खाली जातो, बियावरती राहतात। अगदी सोपी ट्रिक आहे, दुसरं भांडं खरकटं करण्याची बिलकुल काही गरज नाहीये। याला चमच्यानं थोडंसं मी इथं मिक्स करून घेतलं या सगळ्या साहित्याला आणि नंतर याला हातानं छान असं फेटून घेतलेलं आहे। हाताची आपल्या ओळख करून द्यायची आहे या मिश्रणाची, कारण एक 4 मिनिट तरी आपल्याला फेटून घ्यावं लागतं, म्हणजे हलकं होऊसर पीठ आपल्याला फेटावं लागतं। थोडासा हात दुखला जातो पण काही प्रॉब्लेम नाही, काहीतरी म्हणजे चांगलं खाण्यासाठी थोडंसं कष्ट घ्यावंच लागतं। तर इथं थोडंसं मी हाताला कष्ट दिलेलं आहे। एक 4 मिनिट छान असं याला फेटून घेतलं। फेटल्यानंतर याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, थोडासा व्हाईटिश कलर होतो, असा पांढरा कलर होतो डाळीच्या पिठाचा। तर आता हे सगळं छान असं मी फेटून घेतलं आहे, एकदम हलकं पीठ झालेलं आहे, हाताला फील होतं। आणि नंतर त्याला सगळं व्यवस्थित असं एका जागेवरती जमा करून घेते आणि नंतर त्याला आपण फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत। तर तुम्ही आता पिठाची क्वांटिटी एकदा पाहून घ्या, नंतर आपल्याला एक 8 ते 10 तास याला फर्मेंट करून घ्यायचं आहे। याला काही नाही, या कढाईला फक्त मी इथं एका याच्या खाली स्टँड ठेवून घेतला आहे, दॅट्स इट, एवढंच केलं, बाकी याला कुठेही वेगळ्या ठिकाणी ठेवायची काहीच गरज नाही। 10 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाची क्वांटिटी पहा आणि फुललेलं पीठ सुद्धा पाहू शकता, वरती कशा अशा भेगा पडल्या आहेत, त्याच्यामध्ये जाळी सुद्धा किती छान अशी पडली आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता याला थोडंसं मी मिक्स करून घेणार आहे या पिठाला। मिक्स करताना याला थोडंसं हलक्या हातानं मिक्स करायचं आहे, रफली एकदम असं फेटून घ्यायचं नाहीये। आता फर्मेंट झालेलं आहे पीठ, त्यामुळे आपल्याला याला हलक्या हातानं मिक्स करायचं आहे। तर इथं मी डाळीच्या पिठाला जरा वेळ साईडला ठेवलं, बाकीची प्रिपरेशन करून घेऊया। तर इथं ढोकळ्याची प्लेट घेतली आहे, त्या प्लेटला मी इथं तेल लावून घेते छान असं। तर आज आपण खमण बनवणार आहोत, आपण चणा डाळीपासून बनवणार आहोत खमण। गुजरातमध्ये चण्याच्या डाळीपासून खमण बनवतात आणि बेसन पिठापासून ढोकळा बनवतात, तर आज आपण खमण बनवणार आहोत। ढोकळ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो खमण, गुजरातमध्ये खूप फेमस आहे हा पदार्थ किंवा ही रेसिपी। तर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं या मिश्रणामध्ये। 1 टेबलस्पून मी इथं तेल टाकून घेतलं आहे, जे रेग्युलर आपण भाजीला तेल वापरतो ते टाकलं आहे, छान मिक्स करून घेतलं। आणि आता हे पीठ मला थोडंसं असं घट्ट वाटत आहे, तर मी इथं त्याला थोडंसं सैल पीठ करून घेत आहे, म्हणजे असं सरसरीत बॅटर तयार झालं पाहिजे। तर इथं आणखी मी थोडंसं एखादा टेबलस्पून पाणी टाकून घेतलं, असं जवळपास मी इथं पाव कप पाणी टाकून घेतलेलं आहे। तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पिठाच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकून घ्या। आता याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून इनो टाकून घ्यायचा आहे, रेग्युलर फ्लेवरचा इनो आहे। तर याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं इनोवरती, म्हणजे पटकन असा ॲक्टिव्ह होतो आणि आपल्याला पटकन ह्याला मिक्स सुद्धा करून घ्यायचं आहे, एकाच दिशेनं मिक्स करायचं आहे आणि जास्तीचं याला फेटू नका। आता इनो टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी याची प्रोसेस जी असते ती फास्ट असते, कारण इनो ॲक्टिव्ह झालेला असतो आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर याला पटकन स्टीम करायला ठेवून द्यायचं असतं। तर मी याला छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता ज्या प्लेटला आपण इथं तेल लावून ठेवलं आहे त्या प्लेटमध्ये हे बॅटर सगळं आपण टाकून घेऊया
व्यवस्थित सगळं बॅटर टाकून घ्यायचं आणि मग त्या प्लेटला थोडंसं असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता इथं पाण्याला पाहू शकता तुम्ही, छान अशी उकळी आलेली आहे। मी 2 ग्लास पाणी ठेवलं होतं गरम करायला अगोदरच, त्याच्यामध्ये 2 लिंबाच्या फोडी सुद्धा टाकून ठेवल्या आहेत, म्हणजे आपलं जे भांडं आहे ते छान असं क्लीन राहतं। आता याच्यामध्ये प्लेट ठेवून दिली, झाकण ठेवलं फुल फ्लेमवरती। 15 मिनिट आपल्याला हा खमण जो आहे तो स्टीम करून घ्यायचा आहे। 15 मिनिटामध्ये जर तुमचा स्टीम नाही झाला चेक करायचा 15 मिनिटानंतर, मग आणखी एक 2-3 मिनिट आपण त्याला स्टीम करून घ्यायचं आहे। पण माझा खमण जो आहे तो 15 मिनिटामध्ये छान असा स्टीम झाला। नंतर मी ती प्लेट काढून थोडीशी थंड करून घेतली आहे, थोडीशी काय भरपूर अशी छान थंड करून घ्यायची मस्त अशी, आणि थंड केल्यानंतरच मग आपण याला कट करून घ्यायचं आहे। तर आता मी याला इथं कट करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, आणि किती सुंदर असं सॉफ्टली कट होत आहे। ह्या माझ्या कट करण्यावरूनच तुम्ही ओळखू शकता किती सॉफ्ट असा आपला हा खमण झालेला आहे। आणि पाहू शकता चाकू किती क्लीन आला आहे। पूर्ण मी सगळा खमण कट केला तरी सुद्धा कुठेही त्याला काही चिकट लागलेलं नाही, त्यामुळे थंड करून घ्यायचा स्टीम झाल्यानंतर। आता याची तुम्ही जाळी पाहू शकता, आपल्या खमणची किती जाळी पडली आहे हे तुम्ही तुमच्या नजरेने किंवा तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहून घ्या, कारण कितीही त्याला स्पॉन्ज केलं आपण तरी तो ॲज इट इज आहे या साईजमध्ये पुन्हा आणखी येत आहे, हे तुम्ही पाहू शकता। आणि त्याची जाळी सुद्धा एकदम मस्त अशी दिसत आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की खमण तयार करून पहा। ढोकळ्याची प्रोसेस थोडीशी वेगळी राहते, खमणची प्रोसेस थोडीशी वेगळी राहते। खमणला जास्तीचा वेळ आपला फर्मेंटेशनसाठी किंवा भिजवण्यासाठी वेळ लागतो, पण काही प्रॉब्लेम नाही, काहीतरी वेळ देऊन बनवल्यानंतर आपला पदार्थ सुद्धा तितकाच छान असा उत्कृष्ट असा पदार्थ आपला तयार होतो। नक्की ट्राय करून पहा तुम्ही हा पदार्थ नाश्त्यासाठी, संडेला नाश्त्यासाठी तर तुम्ही नक्की हा बनवू शकता, मध्ये जरी वेळ नसेल तुम्हाला भेटत तरी सुद्धा। तर इथे मी सगळे पीस काढून घेतले आहेत आणि थोडेसे कोपऱ्याचे पीस साईडला काढून ठेवलेले आहेत, ते आपल्याला लागणार आहेत चटणीसाठी। तर इथं मी याच्यावरती जो तडका टाकणार आहोत आपण, तो तडका मी इथं बनवून घेते। तर तडका पॅन गॅसवरती ठेवला आहे, तोपर्यंत मी तुम्हाला आणखी एकदा ढोकळ्याचा एक पीस असा स्पॉन्ज करून दाखवलेला आहे। आणि आता इथे 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे तडका पॅनमध्ये। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकायची, 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत उभ्या कट करून, आणि एक 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले आहेत। हे छान तडतडले की याच्यामध्ये 2 चमचे मी पांढरे तीळ टाकून घेतले आहेत। पांढरे तीळ खमणमध्ये किंवा ढोकळ्यामध्ये दोन्हीमध्ये खूप छान दिसतात, म्हणून हे नक्की आवर्जून टाकतात सगळेच, मी पण टाकले आहेत, तुम्ही पण टाका। आता हा तडका आपला खमणवरती टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर मिक्स करण्याची पद्धत पाहू शकता तुम्ही, आणि याला कितीही तुम्ही असं वरती खाली काही करा, याला काही प्रॉब्लेम येत नाही, ना तुटतो ना काही प्रॉब्लेम येतो, किंवा याचे बारीक बारीक असे पीस सुद्धा तुटत नाहीत आणि तुकडे सुद्धा होत नाहीत। आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। मस्त असा आपला हा खमण तयार झालेला आहे, आणि खूप सगळा खमण तयार होतो। 1 कप डाळीमध्ये किती सगळा खमण तयार होतो हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता आपण पटकन तयार होणारी चटणी करूया, हिरवी चटणी। थोडेसे पुदिन्याचे पानं घेतले आहेत 10-12, मूठ भरून कोथिंबीर घेतली काड्यासहित, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 3 बारीक बारीक लसणाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून जिरं, थोडासा हिंग घेतला, पाव टीस्पून एवढा, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून साखर, अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा, आणि जे आपण खमणचे कोपऱ्याचे तुकडे ठेवले होते ते याच्यामध्ये 4-5 टाकून घ्यायचे आहेत। यानी छान अशी थिकनेस येतो आपल्या चटणीला। थोडंसं पाणी टाकायचं किंवा लागेल तसं याच्यामध्ये पाणी घालून छान अशी चटणी आपण वाटून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम झटपट तयार होणारी आपली हिरवी चटणी आहे, आणि खमणसोबत ही चटणी खूप छान लागते। नक्की ट्राय करून पहा, आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर प्लीज मला कमेंट करून कळवा की तुमची रेसिपी कशी झाली। ही माझी रेसिपी तर एकदम परफेक्ट झाली आणि मुलांना खूप आवडली, मुलांनी आवडीनं खाल्ली। तुम्ही ट्राय करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।